श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. हा संदेश फक्त कानांनी ऐकू नको, तर मनात साठव. कारण जीवनात अशी वेळ येते जेव्हा माणसाला स्वतःच्याच प्रश्नांची उत्तरे सापडत नाही. त्यावेळी श्रद्धा, संयम आणि योग्य विचार हेच त्याला पुढे चालण्याची शक्ती देतात. बाळा, तू अनेक दिवसांपासून मनात एक ओझे घेऊन फिरत आहेस. बाहेरून हसत असलास तरी आतून तू थकला आहेस. लोकांना वाटते की तू आनंदी आहेस, पण तुझे मन काय सहन करत आहे हे तुला फक्त आणि तुलाच माहीत आहे. तू अनेकदा विचार करतोस, माझ्याच आयुष्यात एवढ्या परीक्षा का? मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्याच वाट्याला दुःख का? बाळा, हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधीतरी येतो. पण लक्षात ठेव, जीवनात जे घडते ते नेहमी शिक्षा म्हणून घडत नाही. अनेक वेळा ते तुला अधिक मजबूत करण्यासाठी घडत असते. लहान मुलं चालायला शिकते तेव्हा किती वेळा पडते, पण आई त्याला पडल्यामुळे चालायला शिकवणे थांबवत नाही, ती पुन्हा उभे करते. तसेच जीवनही आहे. आज तू पडला असशील, पण याचा अर्थ तुझा प्रवास संपला असा होत नाही. बाळा, अजून एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती कायमची राहणार नाही. काही लोक फक्त तुला एक धडा शिकवण्यासाठी येतात. कोणी विश्वास शिकवतो, कोणी संयम शिकवतो, कोणी स्वतःवर प्रेम करायला शिकवतो. म्हणून प्रत्येक दूर गेलेल्या माणसाबद्दल दुःख करत बसू नको. जो खरोखर तुझा असेल तो योग्य वेळी तुझ्या सोबत उभा राहील, आणि जो फक्त स्वार्थासाठी आला असेल तो वेळ आली की निघून जाईल. बाळा, तुला अजून एक गोष्ट सांगतो, दुसऱ्यांच्या सुखाकडे पाहून स्वतःला दुःखी करू नको. तुला ज्यांचे हसरे चेहरे दिसतात, पण त्यांच्या मनातील वेदना दिसत नाही. प्रत्येक माणूस आपल्या परीने संघर्ष करत आहे, म्हणून स्वतःची तुलना कोणाशीही करू नको. तुझा मार्ग वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे, आणि तुझे यशही योग्य वेळीच तुझ्याकडे येईल. बाळा, राग मनात ठेवू नको. राग म्हणजे हातात निखारा धरून दुसऱ्याला जाळण्याचा प्रयत्न. सर्वात आधी स्वतःच भाजतो. ज्यांनी तुला दुखावले त्यांच्याबद्दल वाईट विचार करत बसू नको. त्याऐवजी स्वतःला इतके सक्षम बनव की एक दिवस तुझे यशच तुझे उत्तर ठरेल. बाळा, कधी कधी शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर असते. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते. काही लोकांना वेळ उत्तर देते, काही लोकांना त्यांचे कर्म उत्तर देते. तू फक्त तुझा मार्ग सोडू नको. प्रामाणिकपणे काम करत राहा. चांगले विचार ठेव. गरजूंना मदत कर. कोणाचे मन दुखवू नको, कारण चांगुलपणा कधीच वाया जात नाही. त्याचे फळ कधी ना कधी नक्की मिळते. बाळा, आज जर तुझ्या घरात अडचणी असतील तर त्यांच्यामुळे आशा सोडू नको. अंधार कितीही दाट असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करू शकतो. तसाच एक चांगला विचार तुझ्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. म्हणून आजपासून एक संकल्प कर, मी कोणाबद्दल द्वेष ठेवणार नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवेन. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन. मी कठीण काळातही धीर सोडणार नाही. बाळा, जीवन तुला हरवण्यासाठी नाही, जीवन तुला घडवण्यासाठी आहे. आजचे अश्रू उद्याचे सामर्थ्य बनू शकतात. आजचा संघर्ष उद्याचा अभिमान बनू शकतो. म्हणून चालत राहा, थांबू नको. स्वतःवरचा विश्वास कमी करू नको, कारण योग्य वेळ आली की तुझ्या मेहनतीचे फळ तुला नक्की मिळेल. आणि लक्षात ठेव, शांत मन, चांगले कर्म आणि अढळ श्रद्धा हेच माणसाचे सर्वात मोठे धन आहे.